जंगलात ट्रॅक करत असताना आणि तेही डोंगरावरती एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते. सध्या माझा जो मित्र आहे तोही माझ्यासोबत आहे आणि तो आता सध्या बापरे हरवला काय, पुढे गेला वाटतं, बघूया. नमस्कार मित्रांनो, शुभम कोंडिन्य व्लॉगला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळतील. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी शुभ सकाळ. आणि सकाळची आता 11 वाजलेले आहेत आणि आपण भरघोस असा जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. आणि जवळपास असलेले तितकेच आकर्षण मी पर्यटन स्थळे पण दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न केलाच. आणि आता मी तुम्हाला नवीन एक अजून ठिकाणी घेऊन आलेलो आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं, निसर्गाच्या कुशीत वसलेलं, भोळे शंकराच्या अस्तित्वानं पवित्र झालेल्या ठिकाणाचं दर्शन, ज्याचं नाव आहे रुद्रेश्वर. रुद्रेश्वरला जात असताना वाटेत एक भलं मोठं जंगल लागतं आणि तिथली आख्यायिका आज मी तुम्हाला सांगणार आहे. एक निसर्गाचं वेगळं रूपसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहेत. आणि नेहमीप्रमाणेच माझे मित्र माझ्यासोबत आहेत. मला त्यांनीच हे पर्यटन स्थळ सांगितलं आणि आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहेत. तर त्यांचं नाव आहे ईश्वर गिरासे. यांच्याशी तुम्ही परिचित आहातच. यांना तुम्ही काकणबल्डीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. चला तर मग जाऊया भोळे शंकराच्या दर्शनाला. काय रुद्रेश्वर? इधर पहाड़ी में? कौन से इलाके में? काय कहाँ का मंदिर है उधर? कौन सा मंदिर है? कौन सा मंदिर है? कुछ जानकारी है मंदिर के बारे में कुछ? तो कहाँ बोला आपने मंदिर? और हमको यार बाइक से जा सकते क्या हम? हाँ। बाइक कहाँ पार्क करनी पड़ेगी? सीधा जाओ आगे। कितना दूर है यहाँ से? बहुत दूर है, 2 किलोमीटर। इतना दूर है? अरे तो यहाँ से फिर रास्ता तो ऐसा दिख रहा है यार कि गाड़ी नहीं जा सकती यहाँ से. जा सकती ना? जा सकती? जाते कार अब जाते। कार भी जाती है क्या? हाँ। अरे बाप रे, बहुत होशियार लोग यार तुम. चलो थैंक यू, बाय बाय. फायनली आपण पोचलेलो आहोत जंगलात. आणि जंगलात जात असताना काय काय आपल्याला दिसतंय आपण ते बघू शकताय आणि मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे पुढे. तो बघा, तो रस्ता जातो आहे रुद्रेश्वर मंदिराकडे आणि वाटेत हे भलं मोठं जंगल. आपण पाठीमागच्या साईडला बघू शकताय किती मोठं जंगल आहे ते. कसलाच आवाज आणि कसलंच काही नाही, फक्त हव्याचा आवाज येतो आहे. चला तर मग करूया या व्हिडिओ थ्रू एन्जॉय. जंगलात ट्रॅक करत असताना आणि तेही डोंगरावरती एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते. सध्या माझा जो मित्र आहे तोही माझ्यासोबत आहे आणि तो आता सध्या बापरे हरवला काय, पुढे गेला वाटतं,
बघूया. मंडळी, बघताय का किती भयानक जंगल आहे हे. आणि जंगलात ना पायवाट इथून निघालेली आहे आणि ती थेट मंदिराकडे जात आहे. आता आम्ही मंदिराकडेच जात आहोत. किती शांतता आणि आजूबाजूला असलेला डोंगर पर्वत. रस्ते पण खूप खडकाळ आहेत इथे. हे बघा किती मोठा डोंगर आहे आणि जंगल आपण बघत आहात. जंगलातून ट्रॅक करत असताना यावेळेस पहिल्यांदा मी एवढा मोठा हा ब्लॉग बनवतोय आणि गावाकडे एवढं बघण्यासारखं ठिकाण नसल्यामुळे थोडंसं गावाकडून जवळपास अंतरावर असलेलं हे रुद्रेश्वर तुम्हाला मी आज दाखवतो. अक्षरशः इतकं उंचावर आहे की थोडंसं थकल्यासारखं पण होतं आहे आणि निसर्गाचं दर्शन पण घेत घेत आम्ही ह्याच्यातून चाललेलो आहोत. थोडक्यात मराठीमधून तुम्हाला मॅन वर्सेस वाईल्डचा एक झलक बघायला मिळते आहे. आणि हे बघा, आता आम्ही इतक्या उंचावर पोचलेलो आहोत की तुम्ही बॅकग्राऊंडला माझ्या एक मोठा पर्वत बघू शकताय. बघा, खाली मोठी दरीसुद्धा आहे आणि त्या दरीसोबत ते पसरलेलं एक मोठं जंगल. सांगा. पुरातन मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. पुन्हा नरसिंहाची मूर्ती आहे. हां सिद्धिविनायक आहे. हां त्या रिद्धी सिद्धी आहे. शनी महाराज आहे. हां. नटराज आहे. हां पार्वता माता आहे. ते भोलेनाथ आहे. हां आणि तिकडे पलीकडे शिवशक्ती आहे. हां. अच्छा, आणि इथली आख्यायिका म्हणजे इथली कहाणी काय आहे काका? म्हणजे कसं निर्माण झालं हे मंदिर इथे? अरे बापरे, ते काय मी काय सांगू शकतो बाबा, ते कसं झालं का कोणालाच माहिती नाही. याला 16वं शतक उरालं याला. मंदिराचं दर्शन घेतल्यावर आम्हाला तिथे एक आजोबा भेटले आणि आजोबांनी मंदिराची आख्यायिका सांगितली. आख्यायिका सांगताना ते म्हणाले की मंदिरात सापंसुद्धा येतात आणि सापं आमच्या अंगावर इकडे तिकडे खेळतात. हे जणू एक आश्चर्यच आहे. आणि मंदिर हे खूप नवसाला पावणारंसुद्धा आहे आणि खूप पुरातन काळापासून हे मंदिर आहे इथे. आणि गोफेमध्ये 2 मंदिरं ॲक्च्युली तिथे आहेत. एक महादेवाचं मंदिर आहे आणि एक गणपतीचं मंदिरसुद्धा आहे. आजोबांना तिथे काम करत 35 वर्ष झाली आणि हे मंदिराचं बांधकाम कोणी केलं आजपर्यंत कोणालाच कळलेलं नाही.
मग मंडळी, कसा वाटला माझा तुम्हाला नवीन व्हिडिओ? या चॅनलला नक्कीच काय रे ईश्वर शुभम कोंडेने या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंटसुद्धा करा. हां, कमेंट करा बरं का व्हिडिओ आवडल्यास. आता आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.